जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेलं शहर म्हणजेच एरंडोल. या शहराच्या विकासाची धुरा सांभाळली आहे ती आमदार चिमणराव पाटील यांनी. आणि एरंडोलच्या विकासाला गती दिली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. विकासाची कामं करताना आमच्या मतदारसंघात अजून एकही अडचण आलेली नाही. मला जी विकास कामं पाहिजे होती ती सगळी विकास कामं या 2 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही केलेली. एरंडोल शहरात केलेला पहिला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे लायब्ररी पार्क. हे पुस्तकालय पारंपरिक पुस्तकालयांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. येथे फक्त वाचनाची सुविधा नाही तर एक संपूर्ण पार्कचा अनुभव देखील मिळतो. आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांकडे एवढं पुस्तक उपलब्ध नसल्यामुळे ते येऊन पण अभ्यास करू शकतात. आपल्या एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणरावजी पाटील, आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नाने हे महाराष्ट्रातला पहिला पुस्तकांचा बगीचा झालेला आहे. असा बगीचा महाराष्ट्रात कुठेच नाही. सुंदर बाग, फिरण्यासाठी रस्ते आणि शांत वातावरण यामुळे वाचनाचा आनंद दुप्पट झालाय. आजपर्यंत एरंडोलच्या नागरिकांना अंजन नदी ओलांडून जावे लागत होते. पादचाऱ्यांसाठी एकही पूल नव्हता. मात्र आमदार चिमणराव पाटील यांनी याची दखल घेऊन येथे एक पूल बांधला. सुदैवाने अंजनेसाठी आमचं स्वप्न बऱ्यापैकी कमी झालं, आमचं सफल झालं. या सर्व प्रकल्पांची शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एरंडोलने एक नवा विकास पल्ला गाठलाय. एरंडोलच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि गर्व याच प्रकल्पांचे यश दर्शवितात.